मंडळी नमस्कार. आपल्या आवडत्या वेलफुल गप्पांमध्ये मी संतोष देशपांडे आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एक अतिशय महत्वाचा विषय आज मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. तो तुमच्या रोजच्या आयुष्याशी संबंधित आहे आणि तुमच्या घराच्या आर्थिक आरोग्याशी पण संबंधित आहे. तो म्हणजे आपल्या घराचं बजेट, अंदाजपत्रक आपण तयार करू शकतो का? कारण नुकतंच तुम्ही केंद्राचं बजेट ऐकलेलं आहे, आता राज्याचं येणार आहे. किंवा अशा अनेक संस्था आपापलं बजेट तयार करत असतात. मग आपल्या घराचं देखील बजेट आपण तयार करू शकतो का? आणि त्यातनं नेमकं काय साधता येऊ शकतं? हे बजेट कसं करायचं? याच विषयावरती आपले मार्गदर्शक, गुंतवणूक तज्ञ संदीप भुशेट्टी यांना मी बोलतं करणार आहे. संदीप सर नमस्कार. नमस्कार. बजेटची गरज आहे का हो खरं? नक्कीच गरज आहे. बजेटची गरज कशासाठी आहे? कारण आपल्या उत्पन्नातल्या आणि खर्चातल्या बाबी समजून घेऊन जास्तीत जास्त पैसा आपल्याला बचतीकडे घेऊन जाता येईल का? आणि बचत ही भविष्यासाठी करायची आहे. त्यासाठी बचत करताना बजेटचं नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक वेळी आपल्याला जर माहीत असेल, की आपलं आर्थिक वर्ष जे 1 एप्रिलपासून सुरू होतं आणि नंतर 31 मार्च पुढच्या वर्षीपर्यंत ते चालतं. म्हणूनच हे आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या आधी आपल्यापर्यंत हा विषय पोहोचवावा आणि त्यातून आपण स्वतःच्या ज्ञानाच्या आधारावर आपलं बजेट तयार करावं आणि त्यासाठीच मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण संदीप सरांना बोलणार आहोत. सर, मग घरचं बजेट म्हणजे काय वेगळं असतं? प्रत्येक व्यक्तीचं आपलं एक ठराविक उत्पन्न असतं आणि ते जे उत्पन्न असतं त्यानुसारच आपण आपला मासिक खर्च आपण नियोजित करीत असतो. आपल्या खर्चाचे सुद्धा 3 भाग आपण करायला हवेत. एक म्हणजे आपले जे कन्फर्म खर्च आहेत, जे आपल्याला टाळता येणार नाहीत, अशा खर्चांचा एक आकडा आपण काढला पाहिजे, की उदाहरणार्थ आपले दरमहा होणारे खर्च म्हणजे वाहनावरचा खर्च, आपल्या मुलांच्या फीवरती होणारा खर्च, घरातील अन्नधान्य आणण्याचा खर्च, घरातील विजाचं बिल, टेलिफोनचे बिल, असे जे फिक्स कॉस्ट आपल्याला जी आपण दरमहा भरतो, ते तुमचा खर्च हा कन्फर्म खर्च आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपले एक 20 ते 30% पैसे हे अचानक येणाऱ्या खर्चांवरती आपण स्पेंड करत असतो, पैसे वापरत असतो. उदाहरणार्थ, आपल्याला कुठे बाहेर जावंसं वाटतंय, कुठेतरी आपल्या परिवाराला घेऊन आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलोय, तिथे काही आपण गिफ्ट घेऊन गेलोय. ह्या सगळ्या बाबींवरती होणारे खर्च हे अचानक किंवा अनावश्यक असणारे खर्च आहेत. ते 20 ते 30% साधारणपणे आपल्या उत्पन्नातले खर्च होत असतात. आणि साधारणपणे 10 ते 15% किंवा 20% हे पैसे भविष्यातील बचतीसाठी आपण बाजूला काढत असतो. हे असे साधारणपणे तुम्ही जर तुमच्या उत्पन्नाला ब्रेकअपमध्ये जर विचार केला, की 50% फिक्स खर्च, 30% हे आपले अनिश्चित किंवा अचानक येणाऱ्या खर्चांसाठी आणि 20% साधारणपणे बचतीसाठी. तर तुम्हाला हे बजेटिंग करताना हे सहज लक्षात येतं, की आपल्याला नेमका पैसा कशासाठी आणि किती काढून ठेवायचा आहे आणि त्यानुसारच आपल्या खर्चाचं नियोजन करायचं आहे. म्हणजे जसं रुपया असा येणार आणि रुपया असा जाणार असं जे दाखवलं जातं बजेटच्या बरोबर. दुसऱ्या दिवशी तुम्ही बरोबर. पेपरमध्ये पाहत असाल तर अ, किती पर्सेंटेज कशातनं आपल्याला उत्पन्न मिळणार आहे हं. आणि किती पर्सेंटेज आपला खर्च होणार आहे, किती टक्के आपला खर्च होणार आहे, त्याचा ताळमेळ घालणं म्हणजे बजेट. बरोबर. बरोबर. घरच्या बजेटचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुठलं उत्पन्न गृहीत धरायचं? म्हणजे घरात समज एकच जण कमवत आहे, दुसरा नाहीये किंवा दोघं जण कमवते आहेत. मग एकाच्याच दृष्टीने तो बजेट धरायचं. कसं करायचं बरं हे सगळं? प्रामुख्याने परिवारावरती होणारा खर्च जर आपण पाहत असू, तर परिवारात निर्माण होणारं उत्पन्न हे एकत्रितरित्या पाहणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ जसा तुम्ही प्रश्न विचारला, की घरामध्ये 4 व्यक्ती परिवारामध्ये आहेत. पती-पत्नी आणि 2 मुलं आहेत. पती हे व्यवसाय करतायत, त्यांना व्यवसायातलं उत्पन्न आहे. पत्नी एका क्षेत्रामध्ये काम करतायत, जॉब करतायत. त्यांना त्या जॉबमधनं निर्माण झालेली सॅलरी हा एक उत्पन्नाचा भाग आहे. 2 मुलं आहेत. ते दोघंही आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रोफेशन्समध्ये काम करतायत आणि त्यांचंही एक ठराविक उत्पन्न आहे. भले ते छोटं आहे का मोठं आहे हा महत्त्वाचा विषय नाहीये, पण उत्पन्न आहे. परंतु जेव्हा आपण खर्चाचा विषय घेतो, त्यावेळेस या 4ही व्यक्तींवरती होणारा खर्च याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना या 4ही व्यक्तींवरती भविष्यासाठी निर्माण करणारी संपत्ती, त्यासाठी करणारं इन इन गुंतवणुकीचं नियोजन हेही तितकंच महत्त्वाचं.
ह्या गुंतवणुकीसाठी काढलेला जाणारा पैसा, याही पैशाला आपण आपल्या उत्पन्नातूनच बाहेर काढत असतो. त्यामुळं आपण जेव्हा नियोजन करायला बसतो, म्हणजे बजेट करायला बसतो, त्यावेळेस या तिन्ही महत्त्वाच्या बाबी आहेत. खर्चाचा आढावा, त्याच्यानंतर आपल्याला बचत करण्याचा नेमका आकडा कितीपर्यंत घेऊन जायचा आहे आणि त्याच्यानंतर राहिलेल्या इतर पैशातनं आपले जे अचानक येणारे खर्च आहेत किंवा इमर्जन्सीमध्ये येणारे खर्च आहेत, त्याच्यासाठी तो पैसा आपल्याला बाजूला राखून ठेवणं गरजेचं आहे. अच्छा. म्हणजे घराचं जेव्हा आपण बजेट तयार करू, तेव्हा आता जसं भुशेट्टी सरांनी सांगितलं, की हे 3 फॅक्टर फार महत्त्वाचे आहेत. हे 3 आपल्या आता मनात ठेवायचे आणि त्यानंतर कागद पेन घेऊन बसायचं. Correct. कागद पेन घेऊन बसल्यानंतर मांडणी कशी करायची? पहिल्यांदा माझं असं मत आहे, की हे बजेट करण्याचं मूळ कारण काय? हं. मूळ कारणे आपल्याला आपल्या उत्पन्नातनं एक पैसा ठराविक हा आपल्याला बाहेर काढायचा आपल्या भविष्यासाठी. तो स्वतःच्या भविष्यासाठी काढायचा आहे, परिवाराच्या भविष्यासाठी काढायचा आहे आणि परिवारातील सर्व सदस्यांच्या भविष्यासाठी बाहेर म्हणजे काढायचा आहे. बजेटचा हेतूच तो असला पाहिजे, की आपल्याला हेतू सेव्हिंग तो करायची. झाला पाहिजे. सेव्हिंग आणि सेव्हिंगमधनं निर्माण होणारी गुंतवणूक हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग. हे करत असताना नेमकं आपल्याला किती करायचंय हे सगळ्यात शेवटी राहतं. हं. पहिल्यांदा आपण कमवलेला पैसा हा खर्चांसाठी अलोकेट करत जातो आणि जर शिल्लक राहिला तर बचत करू किंवा गुंतवणूक करू असा अप्रोच साधारणपणे प्रत्येक व्यक्ती करत असतो. माझं या निमित्ताने असं सांगणं आहे, की पहिल्यांदा बचतीचं नियोजन करा आणि ती जी काही बचत आपण करायची ठरवली आहे 5%, 10%, 20% ते पहिल्यांदा उत्पन्न आल्या बाजूला काढा हं. आणि त्याचं नियोजन करून त्याला योग्य ठिकाणी पैसे पाठवून द्या गुंतवणुकीमध्ये. पण असं एक स्टँडर्ड काय असतो? किती बचत असली पाहिजे? किमान 10% सुरुवात करावी. जास्तीत जास्त त्याला आकडा वरती नेण्याचा प्रयत्न करावा. स्टँडर्ड किमान 20 ते 25% पर्यंत जर तुम्ही जाऊ शकला तर तुम्ही एक खूप चांगले पैसे वाचवणारा व्यक्ती किंवा वाचवणारा परिवार असं तुम्हाला म्हटलं जाईल. माझ्या ओळखीत अनेक लोकं आहेत, की त्यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या 70 ते 80% पर्यंत बचतीला नेलेलं आहे. म्हणजे काय, की त्यांनी त्यांचं उत्पन्न इतकं वाढवलंय, की इतर खर्च पर्सेंटेज टर्ममध्ये हे खूप कमी राहिलेत आणि मॅक्सिमम त्यांचा जो म्हणजे पैसा जो कमवलेला आहे, हा गुंतवणुकीकडे चाललाय. मग ते गुंतवणूक सुद्धा अनेक प्रकारच्या असू शकतात. गुंतवणुकीमध्ये स्वतःच्या व्यवसायात केलेली गुंतवणूक. एक्झॅक्टली इन्व्हेस्टमेंटचे अनेक ऑप्शन्स आज आपल्या समोर उपलब्ध आहेत. त्यापैकी अनेक ऑप्शनचा वापर पुन्हा 3 पद्धतीने करता येतो. एक अतिशय छोट्या काळासाठी केलेलं नियोजन किंवा छोट्या काळासाठी असणारी गरज लक्षात ठेवून केलेली गुंतवणूक. काही मध्यम कालावधीसाठी केलेली गुंतवणूक, कारण त्या मध्यम कालामध्ये सुद्धा काही गरजा येणार आहेत. हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं दीर्घकालीन गरजांसाठी केलेली गुंतवणूक. परंतु हे गुंतवणुकीकडे जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीने बजेटच्या रूपाने करणं गरजेचं आहे. खर्चांचं नियोजन जास्तीत जास्त चांगलं जर करता आलं, कमीत कमी पैसा हा खर्चासाठी जर देता आला, तर तुम्ही अतिशय चांगला पैसा हा तुमच्या भविष्यासाठी बाजूला पाडू शकताय. बरोबर. पण संदीप सर, अनेकांच्या समोर असा एक प्रश्न असतो. हो. तर तुम्ही खूप आयडियलिस्टिक सांगितलं. बरोबर. मान्य. ऑलरेडी आमच्यावरती कर्ज आहे. बरोबर. गुंतवणुकीला खूप कमी वाव आहे. हं. अशांना या बजेटमधनं कशा पद्धतीने पुढे येता येऊ शकेल? खूप चांगला प्रश्न आहे. आपण जेव्हा बजेट करायला बसतो, त्यावेळेस मी जसं म्हटलं, की खर्चाचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्याच्यात खर्चामध्ये कर्जाचाही एक भाग आहे. हो. कर्जाचे हप्ते हे खर्चाच्या माध्यमातून आपण देत असतो. माझं असं मत आहे, की जे घेतले गेलेली कर्ज आहेत, मग ती नेमकी कशासाठी घेतली गेली आहेत कर्ज, ह्याचा आढावा करण्याची गरज आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. कर्जामध्ये लोकं क्रेडिट कार्डवरचा कर्ज हे विसरून जातात. हं. क्रेडिट कार्ड हा सुद्धा एक ठराविक काळासाठी घेतलेलं कर्ज आहे. हे विसरून जाता कामा नये. त्यामुळं प्रत्येक पैसा जो तुम्हाला दुसऱ्याला द्यायचा आहे, तो तुम्ही योग्य पद्धतीने घेतलाय का? म्हणजे आमच्याकडे जेव्हा अनेक लोकं नियोजनासाठी येत असतात, त्यावेळेस आम्ही प्रामुख्याने एक शब्द कायम उच्चारत असतो, की तुम्ही तुमच्या कर्जांचं नियोजन पहिल्यांदा करा. कारण जेवढे कर्ज आपण कमीत कमी आणता येतील, तेवढा तुमचा शिल्लक राहिलेला पैसा तुम्हाला इतर गोष्टींसाठी वापरता येईल. तो इतर खर्चांसाठी वापरता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचा तो गुंतवणुकीसाठी वापरता येईल. त्यामुळे कर्जाचं नियोजन हे फार महत्त्वाचं आहे.
मग त्यात तुमच्या अनावश्यक कर्जांचा तुम्ही भाग जो आहे तो कमी कसा करता येईल. आपलं उत्पन्न लगेच वाढणार नाही. पण मग जे उत्पन्न आहे त्याच्यातलं नियोजन नीट करता येतंय का? आणि कमीत कमी कर्जामध्ये जास्तीत जास्त चांगलं आयुष्य कसं जगता येईल, चांगल्या गोष्टी कशा घेता येतील, याचा प्रयत्न आपण नक्की करावा. म्हणजे कर्ज कमी करणं हे देखील त्या बजेटचं एक 100% दुसऱ्या त्याच्या मागचा हेतू आहे. हेतू आहे. नक्कीच, नक्कीच. कारण कर्ज जर कमी केलं तर तुमची गुंतवणूक वाढू शकते वाढू किंवा शकते. तुमची सेव्हिंग बचत वाढू शकते. सर नेहमी एक प्रचलित शब्द वापरला जातो, की प्रत्येक व्यक्ती आपली एक लाईफस्टाईल जगत असतो. लाईफस्टाईल हा जो प्रकार आहे ना, तो तुम्हाला वाढवत जाणं किंवा त्याची एक स्टेप वरती नेणं, ही प्रत्येकाची एक ड्रीम असते. एक स्वतःचं स्वप्न असतं, की माझी लाईफस्टाईल एक चांगल्या पद्धतीने वरती गेली पाहिजे. पण मग हे करत असताना लाईफस्टाईल वरती होणारा खर्च जो आहे किंवा लाईफस्टाईल इन्क्रीज करण्यासाठी जो केलेला प्रयत्न आहे, त्यासाठी सुद्धा पैसे लागतात. आणि ते पैसे आपल्याला साठवावे लागतात. आणि साठवलेल्या पैशातनं तुमची लाईफस्टाईल तुम्ही इन्क्रीज करू शकता, इम्प्रूव्ह करू शकता. परंतु जर आपण कर्ज घेत राहिलो लाईफस्टाईल इन्क्रीज करण्यासाठी, तर त्याचा होणारा रिव्हर्स इफेक्ट हा खूप मोठा आहे आणि त्यातनं अनेकांची आर्थिक गणितं बिघडलेली आम्ही पाहिलेली आहेत. त्यामुळं अतिशय छोट्या-छोट्या गोष्टींसाठी कर्ज काढणारी लोकं पुढे त्या कर्जाच्या एक सापळ्यामध्ये अडकलेली आम्ही पाहिली आहेत आणि उत्पन्न आणि कर्जाचे हप्ते याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. म्हणजे त्यामुळं बजेटमध्ये या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे उधळपट्टी उधळपट्टी ही टाळायला टाळली पाहिजे. आणि हे सगळं आकडे समोर आल्यानंतर लक्षात अगदी, येतं. अगदी. खूप वेळा होतं काय, की आपल्या खिशात पैसे येतात. आपल्या सॅलरीच्या माध्यमातनं किंवा व्यवसायातल्या उत्पन्नाच्या माध्यमातनं आपण सरळ ते खर्च करायला सुरुवात करतो. आपण कुठेही मगाशी जो तुम्ही शब्द वापरला ब्लॅक अँड व्हाईट लिहून काढत नाही. बजेट हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, की तो तुम्हाला आरसा आहे, की माझं उत्पन्न किती आणि माझे खर्च किती. जेव्हा तुम्ही डोळ्यासमोर बघता ना, त्यावेळेस तुम्हाला त्याच्यातनं लक्षात येईल, की हे त्याच्यातले बरेचसे खर्च आहेत ते आपले अनावश्यक आहेत. ते आपण टाळू शकतो. आणि हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही लिहून काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता पूर्वीची पद्धत गेली सर, की वही पेन घेऊन तुम्ही लिहिताय. आता तुमच्या हातात एक खूप स्मार्टफोन आहे. बरं. छान. तिथे नोटपॅड आहे. नोटपॅडमध्ये तुम्ही तुमच्या या गोष्टी नोट डाउन करू शकता. तिथे आपलं उत्पन्न, त्याच्यात होणारे बरं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इन्क्रिमेंट्स मिळतात. तुम्ही जॉब करताय, तुम्हाला इन्क्रिमेंट्स मिळतात, बोनस मिळतात. ते गृहीत धरू नका. ते अचानक कधीतरी मिळतात. त्यामुळं ते उत्पन्नात धरायचं नाही. उत्पन्न म्हणजे जे दरमहा तुम्हाला फिक्स मिळणार आहे. कुठल्याही माध्यमातनं, सॅलरीच्या माध्यमातनं मिळत असेल, रेंट रिसीव्हड होत असेल किंवा तुम्हाला कुठल्यातरी ॲडिशनल पर्क्स मिळत असतील कंपनीकडनं किंवा इतर कुठल्या दॅट यू कॅन काउंट इट आणि त्याच्यानंतर खर्चाचं नियोजन आणि ते खर्चामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगावासा वाटतो सर, की खर्चामध्ये आपल्याला येणाऱ्या अचानक खर्चांचाही भाग आपल्याला लक्षात तेच ठेवावा. म्हणणार होतो. तर इमर्जन्सी खर्च किंवा इमर्जन्सीमध्ये येणारे अचानक येणारे खर्च, उदाहरणार्थ मेडिकल रिक्वायरमेंट्स आल्या किंवा कुठल्यातरी अचानक घटना घडल्या ज्याच्यात आपल्याला मोठा खर्च आलाय. गाडीचा एक अचानक आपल्या अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामुळे गाडीचं आपल्याला रिपेअरिंगचं काम आलं. ही कुठेही आपण धरलेलं नसतं आपल्या खर्चामध्ये. हा अचानक आलेला खर्च आहे आणि तो एकदम मोठा आला समजा. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक तुम्हाला इमर्जन्सी फंड क्रिएट करणं गरजेचं आहे. साधारणपणे तुम्ही जे मासिक कमवताय, प्रत्येक व्यक्ती जे मासिक कमवतोय, त्याच्या किमान 6 महिन्याचा खर्च किंवा उत्पन्न हे त्यांनी इमर्जन्सी फंडमध्ये टाकणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ जर महिन्याला मी 1,00,000 रुपये कमवत असेल, तर तुमचा इमर्जन्सी किटी हा 6,00,000 रुपयाचा किमान असणं गरजेचं आहे. जेणेकरून उद्या काही मोठी इमर्जन्सी आली, तर त्या किटीचा वापर थेट तुम्ही त्या गोष्टीसाठी करू शकता. त्यासाठी तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे गडबड करायची गरज नाही, काही विकण्याची गरज नाही, कुठे तुम्हाला रिडम्पशन्स करायची गरज नाही, बँक खात्यातनं पैसे काढायची गरज नाही. पण हे नियोजन करण्यासाठी आपल्याला बजेट आखणं गरजेचं आहे. बजेटमध्ये हा इमर्जन्सी खर्चांचा पार्ट हा खूप महत्त्वाचा. अर्थात ते एका वर्षात तर होणार नाही एवढं सगळं. टप्प्याटप्प्याने तुम्हाला करावं लागेल. टप्प्याटप्प्यात तुम्हाला तुमचा उभं इमर्जन्सी करावं लागेल. उभं तयार करायचं आणि ते देखील एक उद्दिष्ट असू शकतं. अगदी, बजेट. अगदी, अगदी, अगदी. आता पुढचा विषय मी खरं तर ऍक्च्युली तिकडेच वळणार होतो. तुम्ही इमर्जन्सी फंडचा उल्लेख केला. जसं अनपेक्षित काही गोष्टी तुम्हाला मिळाल्या तर ते गृहीत धरू नका असं तुम्ही सांगितलं. होय, होय. तसंच अनपेक्षित खर्च जर आले ते मात्र गृहीत धरावे लागतील ना सर. धरावे लागतील.
आणि त्याची सोय पण करावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं सर, की हे सगळं करत असताना आपल्याला ही आपली आर्थिक शिस्त स्वतःला घालून घ्यावी लागेल. कारण अनेक वेळा ह्या शिस्तीची वापर आपण जर करत नसू, तर आपल्याला लक्षात येत नाही. मी मगाशी क्रेडिट कार्डचा उल्लेख जो केलाय, तो क्रेडिट कार्डमध्ये अनेक लोकांना खूप सोयीचं वाटतं. पटकिनी पैसे आपल्याला खर्च करता येतात. क्रेडिट कार्ड स्वॅप केलं. आजकाल स्वॅप पण करत नाही. लोकं नुसतं डिजिटली टच करतात आणि खर्च होऊन जातो पटकिनी आणि झालेला खर्च लक्षात येत नाही. किती मोठा केलाय आणि नंतर जेव्हा 45 दिवस पूर्ण होतात, त्यावेळेस ह्याचे आकडे जेव्हा आपण बघतो बिलामध्ये, त्यावेळेस आपल्याला तो आकडा लक्षात येतो, की अरे खूप जास्त खर्च झालाय हा. आणि मग हे जर नियोजन आपण अगोदरच केलं, की नाही काही झालं तरी मी कार्ड एवढ्याच रकमेपर्यंत वापरेल. अनेक आता डिजिटल ॲप्स क्रिएट झालेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कार्ड ऑटोमॅटिकली लॉक करता येतं खर्चांवरती. तुमचं ॲप्लिकेशनच सांगत राहतं, की तू ओव्हर बजेट होतोय, डोंट डू दॅट. कॅप ठेवायचा कॅप ठेवायचं. म्हणजे उदाहरणार्थ ₹1,00,000 माझं उत्पन्न आहे, तर मी क्रेडिट कार्डवरती खर्च करायचा कॅप हा 20,000चाच ठेवेल. 20,000च्या वरती काही झालं तरी माझा खर्च कार्डवरनं नंतर स्वॅपच होणार नाही. असे निर्माण झालेले काही ॲप आहेत, डिजिटल ॲप. खूप छान सोय आहे ती प्रत्येक व्यक्तीसाठी. ती त्यांनी वापरली पाहिजे. कारण आपल्याला शिस्त ही आपणच लावू शकतो, दुसरं कोणी लावू नाही शकत. बरोबर. आता तुम्ही आता सांगितलं तसं जर तुमचं 1,00,000 जर तुमची क्षमता असेल, क्रेडिट कार्डची लिमिट असेल, तुम्ही एवढं वापरू शकता. तर शक्यतो 20%च त्याचं तुम्ही वापरायला हवं. बरोबर. असा त्याचा अर्थ. तर आता जसं रुपया येणार असा आणि जाणार असा असं जे आपण म्हणतो, तर रुपया येणार कसा हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. फक्त रुपया जाणार कसा याचं थोडं स्टँडर्डायझेशन जर करायचं झालं, तर तुम्ही कसं सांगाल? किती टक्के म्हणजे आपल्या कमाईच्या किती टक्के भाग कशासाठी अलोकेट करायला हवं? उदाहरणार्थ रुपया जर ₹1 आपण कमवणार असू, तर 50 पैसे हे तुमच्या फिक्स खर्चांसाठी तुम्ही ठेवले पाहिजे. कारण ते खर्च हे तुमचे मासिक खर्च आहेत. ते तुम्ही टाळू शकणार नाही आहात. त्यामुळं त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे फिक्स खर्च हे तुम्ही त्यामध्ये गृहीत धरा. किंबहुना तुम्ही तुमच्या खर्चांचं नियोजनच असं करा, की त्या 50% मध्येच हे सगळे खर्च बसले पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीत तो 50चा 55 होता कामा नये, 55चा 60 होता कामा नये. कारण हे जेव्हा असं घडतं, त्यावेळेसच तुमची आर्थिक गणितं बिघडायला सुरुवात होतात. उरलेले 25 ते 30% जे खर्च आहेत, जे अनपेक्षित खर्च म्हणतोय मी, ते साधारणपणे त्याचं नियोजन आपण मगाशी इमर्जन्सी फंडच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय. ते जर तुम्ही हे करून ठेवलं असेल, तर त्या 25-30% साठी तुम्हाला फारसं टेन्शन घेण्याची गरज नाही. कुठलाही त्याचा दबाव आपल्यावरती आणण्याची गरज नाही. कारण अचानक येणारे खर्च एक कधीतरी येतात. दरमहा येत नाहीत. त्यामुळं ज्यावेळेस दरमहा असे पैसे शिल्लक राहतात, ते तुम्ही गुंतवणुकीकडे किंवा इमर्जन्सी फंडकडे तुम्ही ते ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं सर, की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याचा जो काही परिवार असतो आणि ते स्वतः असतात. त्यांचे स्वतःचे काही ॲस्पिरेशन्स असतात. काही इच्छा, आकांक्षा असतात. त्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला गुंतवणूक करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर आपल्या इच्छा, आकांक्षा मोठ्या असतील, काही अवघड नाहीये. जगात कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे. तुम्हाला उद्या असं वाटलं, की मला अमेरिकेत जाऊन काही महिन्यांची सहल करून यायची. काही अवघड नाही. पण मग ह्याच्यासाठी लागणारं नियोजन, त्यासाठी लागणारा पैसा हा आपल्यालाच उभा करायचा आहे. कर्ज काढून अमेरिकेची वारी करायची नाहीये. त्यामुळे कर्ज घेताना सुद्धा किंवा कुठल्या गोष्टीसाठी कर्ज घेतोय किंवा कुठल्या बाबींसाठी आपण पैसा खर्च करतोय ह्याचा तारतम्य हे प्रत्येकाने लावणं गरजेचं आहे. आपल्याकडे एक मराठीत म्हण आहे सर, अंथरूण पाहून पाय पसरा. आपण अंथरुणापेक्षा जास्त जर खर्च करणार असू किंवा पाय लांब पसरणार असू, थंडी नक्की वाजणार आहे. किंवा आपलं उत्पन्न लिमिटेड आहे, उत्पन्न कमीत कमी आहे आणि खर्च मात्र जास्तीत जास्त आहेत. तर ते तुम्ही सर्व्हायव्ह होऊ शकत नाही. खर्चाचे आकडे वाढत जातात, कर्जाचे डोंगर वाढत जातात आणि उत्पन्न आपलं तेवढंच असतं. काही काळानंतर आपलं उत्पन्न बंद होण्याची वेळ येते, कारण आपण केलेला कर्जाचा डोंगर व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये आपल्याला तारक आणि मारक ठरतो. बरोबर. म्हणजे मिळणाऱ्या ₹1 पैकी निम्मा खर्च तुमचा फिक्स एक्सपेन्सेससाठी तुम्ही गृहीत धरायचा. साधारण 25% इमर्जन्सी फंड म्हणून बाजूला ठेवायचा बरोबर. आणि उरलेल्या गोष्टी ज्या आहेत 20 ते त्या 25% हे तुमचे गुंतवणुकीकडे जाणं गरजेचं आहे. वाह! तर मित्रांनो, हे
होतं आपलं बजेट कसं असावं त्याच्यासाठी केलेलं एक छोटेखानी संवाद सरांनी एक काही कल्पना त्यांच्या मांडल्या आणि त्याचं महत्व विशेषतः पटवून दिलं. हे करणं का आवश्यक आहे आणि नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमच्या प्रत्येकाचं स्वतःचं बजेट जर तुम्ही तयार करू शकलात तर ती खूपच चांगली गोष्ट होईल आणि आर्थिक शिस्त या निमित्ताने आपल्या आयुष्यात येईल आणि अर्थातच मग पुढे संपन्नता आहेच. त्यामुळे सर तुम्ही वेळात वेळ काढून इतका छान हा विषय उलगडून दाखवलात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.